मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. उल्हासनगर 5 मध्ये मध्यरात्री थरार. मोबाईल व पैशांसाठी धारदार शस्त्राने हल्ला. युवक गंभीर जखमी. उल्हासनगर शहरातील 5 नंबर परिसरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून दसरा मैदानाजवळील शिवसेना शाखा परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मोहम्मद फिरोज आतिफ शेख हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार मोहम्मद फिरोज आतिफ शेख हे 5 नंबर दसरा मैदान परिसरात असताना मध्यरात्रीच्या सुमारास 2 अज्ञात इसम त्यांच्याजवळ आले. सुरुवातीला त्यांनी पिण्याच्या पाण्याची मागणी केली. कोणतीही शंका न येता आतिफ शेख यांनी त्यांना प्रतिसाद दिला. मात्र काही क्षणातच त्या दोघांनी अचानक त्यांच्याकडील मोबाईल फोन व पैसे हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. आपला बचाव करण्यासाठी आतिफ शेख यांनी प्रतिकार केला असता हल्लेखोरांनी धारधार शस्त्र काढून त्यांच्यावर सपासप वार केले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी हात पुढे केल्याने त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर जोरदार वार बसला. या हल्ल्यात अंगठा अत्यंत गंभीररित्या जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. तसेच झटापटीदरम्यान त्यांच्या नाकालाही दुखापत झाली असल्याची माहिती आहे. हल्ला करून दोन्ही अज्ञात इसम घटनास्थळावरून फरार झाले. गंभीर जखमी अवस्थेत आतिफ शेख यांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांच्या जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याचे सांगितले आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून मध्यवर्ती व वर्दळीच्या भागात अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना मोहम्मद फिरोज आतिफ शेख यांनी उल्हासनगर 5 परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून नागरिक असुरक्षित झाल्याची भावना व्यक्त केली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. उल्हासनगर 5 परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. खाना खाने के बाद मैं प्लेट धो के पानी बाहर को फेंकने के लिए आया था, तो उधर से 2 लड़के आए. आने के बाद बोलते मेरे को पानी पिला. मैं बोला पानी इधर कहाँ पिलाएगा भाई, मैं तुमको अंदर चलो मैं पानी पिला देता है. तो बोलता नहीं इधर ही पिला. मैं बोला इधर मेरे पास नहीं है तो मैं कैसा पानी पिलाएगा. फिर मैं इतने में अली भाई को आवाज़ करके दिया, अली भाई. तो मैं अंदर आया, जैसे दूसरे वाले ने मोबाइल छीनने के लिए करा, मैंने उसको ऐसे करा. जब तक मैंने इसको ऐसा करा मोबाइल छीन नहीं पाया. छीनने के बाद में उसने दूसरे वाले ने एकदम पीछे से ऐसा करके चाकू मारा. मैं भागते हुए तो कुछ देखा, मैं ऐसा हाथ करा एकदम उस पर अंगूठे पे पूरा लग गया और बहुत ज़्यादा हो गया. मैं लेने चला गया था ना पानी के लिए. मैं बोला ठीक है अच्छा भाई चलो अंदर पिलाता हूँ. तो अंदर नहीं आ रहे थे तो बोले इधर ही बता किधर पानी मिलेगा. तो मैं बोला देख भाई ये चालू है ना, वहाँ पर वो है ना, ये क्या बोलते हैं शिवसेना शाखा टैंकर. ये हादसा एग्जैक्टली हुआ कहाँ? शिवसेना शाखा है ना 5 नंबर का, उसके थोड़ा सा आगे बाथरूम है. बाथरूम के करीबन 500 मीटर की दूरी रही. ये जो इसम ने मारा वो आपकी पहचान का परिचय? कुछ भी पहचान नहीं, कभी देखा भी नहीं आज तक. नशेड़ी के नशे में थे, बहुत ज़्यादा फुल थे, एकदम चल भी नहीं पा रहे सही से. तो मैं बार बार वो हाथ भी रख रहे थे मेरा, ऐसे बनियान पे थे उस टाइम खींच रहे थे. तो हमने भाई शांत बैठो, पानी चाहिए ना, मैं लेके आ रहा हूँ. तो मैं भाग के गया, मैं बोला अभी पानी ला के देता हूँ इन्हें. मैं इन लोग को बुलाने के लिए अंदर जब तक गया तब तक मार दिया था. ये कितने बजे हुआ? 1:15 का 20 का टाइम था. बस यही टाइम था. ये आप उधर आप रहते हो? हाँ उधर मेरा शॉप है, उसमें ही मैं रहते हैं. अच्छा. ही होती आजची प्रमुख घडामोडी. आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्वक धन्यवाद. पुढील अपडेटसाठी आमच्या सोबतच रहा.